Okay, question number 3, practice set 3.6. Question number 3. आपण कॉम्बिनेशन हा पार्ट स्टार्ट केला होता, त्याचा फॉर्म्युला काय एकदा परत चेक करा. NCR इक्वल्स n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. आणि त्याच्यावर बेस्ड आपला हा एक्सरसाइज आहे. तो एकच एक्सरसाइज कॉम्बिनेशनचा. क्वेश्चन नंबर 3 पासून स्टार्ट करतो आपण. त्याला करेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये करेक्शन आहे. जर तुमच्याकडे नवीन पुस्तक असेल तर त्यानुसार चेक करा. प्रॉब्लेम असा आहे 14C ट्वाइस आर पाहिजे. ते चुकून काही जणांकडे 3R असेल इज टू 10C ट्वाइस आर मायनस 1 ट्वाइस आर मायनस 4 इज इक्वल टू 143 इज टू 10. असं त्यामध्ये करेक्शन करून घ्या. ट्वाइस आर च्या जागी ट्वाइस आर करा आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय विचारलं तुला? n आणि r विचारलं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय विचारलं तुला? n आणि r. हे एवढं फक्त करेक्शन करून घ्या आणि माझ्या सोबत सोडवायचं. चला डायरेक्ट सुरू करा. 14C ट्वाइस r इज टू म्हणजे रेशो तो मार्क यामध्ये 10C ट्वाइस r मायनस 4 इक्वल्स 143 इज टू 10. हा आता हा पार्ट फॉर्म्युला नुसार त्याला फॉर्म्युला पार्ट पाहिजे. 14 फॅक्टोरियल अपॉन माझ्या बरोबर लिहायचं आहे 14 फॅक्टोरियल अपॉन ट्वाइस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू 14 मायनस ट्वाइस आर फॅक्टोरियल RHS मध्ये 10 फॅक्टोरियल इज टू. इथे डिवायडेड बाय बघा इज टू किंवा असं मार्क आहे. डिवायडेड 10 फॅक्टोरियल अपॉन ट्वाइस आर मायनस 4 फॅक्टोरियल इंटू यांचा डिफरन्स 10 मायनस ट्वाइस आर प्लस 4 ब्रॅकेट फॅक्टोरियल यांचा डिफरन्स n मायनस r असतो. त्याला फॉर्म्युला पार्टच पाहिजे. NCR चा फॉर्म्युला पार्ट करा. n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. म्हणजे 10 फॅक्टोरियल अपॉन हे ब्रॅकेट फॅक्टोरियल आणि मग या दोघांचा डिफरन्स फॅक्टोरियल यांचा डिफरन्स is equal to 143 upon 10 as it is. 143 upon 10 as it is. चला पुढे बघा. हा पार्ट आहे कसं आहे 14 फॅक्टोरियल अपॉन ट्वाइस आर फॅक्टोरियल इंटू 14 मायनस ट्वाइस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. आता मी मल्टिप्लिकेशन बाय रेसिप्रोकल ची स्टेप करतोय. मल्टिप्लिकेशन बाय रेसिप्रोकल लक्षात आहे. हे वरती जातील ट्वाइस आर मायनस 4 फॅक्टोरियल वर जातील. ह्याचा आन्सर काय आहे सांगायचं. याचा आन्सर या ब्रॅकेटचं 14 मायनस ट्वाइस आर फॅक्टोरियल आणि डिनॉमिनेटर मध्ये असतील 10 फॅक्टोरियल. RHS मात्र 143 अपॉन 10 as it is. जरा सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ही टर्म तर डायरेक्ट कॅन्सल होती. बरोबर आहे. ही टर्म डायरेक्ट कॅन्सल होती. 14 फॅक्टोरियल जर आपण कमी करत गेलो तर हे सापडेल आपल्याला. 14 फॅक्टोरियल कमी केलं की नाही बघायला तर आपल्याला काय सापडतील 10 फॅक्टोरियल मिळतील. बरोबर आहे. आणि ह्याला या टर्मला कमी केलं की नाही की 2r मायनस 4 सापडतील. बाकी कंटिन्यू करा. चला 14 फॅक्टोरियल 14 13 12 11 इंटू 10 फॅक्टोरियल. 14 ला कमी करत गेलो मी. 14 13 12 11 10 फॅक्टोरियल. हे ब्रॅकेट पुढचं आहे तसं ठेवा. इंटू ट्वाइस आर मायनस 4 फॅक्टोरियल ते ब्रॅकेट आहे तसं ठेवा. डिनॉमिनेटर मध्ये ट्वाइस आर फॅक्टोरियल कमी करत चला. ट्वाइस आर मायनस 1 ट्वाइस आर मायनस 2 ट्वाइस आर मायनस 3 आणि ट्वाइस आर मायनस 4 लिहून फॅक्टोरियल थांबणार असाल तर त्याला अजूनही इंटू 10 फॅक्टोरियल बघा शेजारी त्याच्या बाजूला खाली डिनॉमिनेटर मध्ये
RHS मात्र 143 अपॉन 10 आहे. ट्वाइस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल कॅन्सल झालं, ट्वाइस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल कॅन्सल झालं, 10 फॅक्टोरियल देखील कॅन्सल झालं. आता मी काय करतोय, हे 4 ब्रॅकेट RHS मध्ये घेतो, 4 ब्रॅकेट खाली 4 ब्रॅकेट होते ना RHS, आणि तिकडे 10 इकडे आणतो. म्हणजे काय काय झालं सांगा, 14 13 12 11 10. हे तिकडले 10 नको का, मी तुम्हाला काय म्हणलंय, काय हो, हे 4 ब्रॅकेट तिकडे नाही, 2 नंबर इकडे आणतो म्हटलं की नाही मी, नंबरला 10 आणायला नको तिकडे. हे 11 आहेत ना, इथले पर्यंतच आहेत, हे तिथले डिनॉमिनेटरचे 10 आणायला लागले मी. अजून सगळं होतं की अपॉन 143. हा, आता राईट साइडला हे ब्रॅकेट कोण, ट्वाइस आर -1, ट्वाइस आर -2, ट्वाइस आर -3, हे ब्रॅकेट तिकडे. तुम्ही कधी 11-13चं मल्टिप्लिकेशन करून बघितलं, कधी 11-13 करून बघितलं, 11 आणि 13 नसेल तर आज करून बघ. 11 आणि 13चं प्रॉडक्ट 143 इथं करून बघा ना, 143 येतो. 11-13 143. आवाज नाही, लक्ष इकडे. आता इकडे 1 2 3 4 टर्म्स आहेत की नाही, 4. इथे पण मला ते 4च टर्म ऍडजस्ट करायचे. आता ते कसे करतोय कसं यांनी बघा पाहिजे. 14 12 10 आहे, ठीक आहे सगळं. 14 12 10 मला 4 टर्म मध्ये ऍडजस्ट करायचे, 4 टर्म मध्ये. हे 7 2 आहे, हे 3 4 चा किंवा 6 2 चा तात्पुरतं झालं, 6 2 चा. हे 5 2 आहे, मग 2 × 2 × 2 8, 6 येत नाही. 2 × 2 × 2 8, 7 6 5, हे काय 7 6 5 आहे. झालं बघा, 4 नंबर ऍडजस्ट झाले. बघा, हा जो प्रोडक्ट आहे की नाही, तो चौघात ऍडजस्ट केला कसा, 8 × 7 × 6 × 5 इज इक्वल टू ट्वाइस आर -1, ट्वाइस आर -2, ट्वाइस आर -3. हा जो प्रोडक्ट आहे 11 12 आणि 10, त्याला मी काय केले, वाटलं तर थोडंसं रफर दाखवत जावं, म्हणजे निरा अंदाज येतो. चुकून घरी जाऊन अभ्यास करता कळतं की काय केले बाबा. आता एखादी टर्म इक्वेट करा. ट्वाइस आर इज इक्वल टू 8, देयरफॉर r इक्वल्स 4. r इक्वल्स 4. त्यांनी विचारलं फक्त फाइंड r विचारलं ना प्रॉब्लेम मध्ये, फाइंड r एवढंच विचारलं ना. तर कोणाची व्हॅल्यू जर विचारली ना, त्याला कोणाची व्हॅल्यू पण विचारतात काही वेळा. आता ते 5व्या क्वेश्चन मध्ये विचारलं बघा, फाइंड व्हॅल्यू ऑफ ते n + 4 असं पण विचारलं. ओके, द्या क्वेश्चन नंबर 4 ला काय आहे. पाहिजे होतं फ्रेंड तुम्हाला बोल करू. चला नेक्स्ट क्वेश्चन बघायला. क्वेश्चन नंबर 4. इफ NPR equals 720, तर आवाज जास्त असेल. NPR equals 720, NCN minus R equals 20. NCN minus R equals, आणि वरती म्हणले फाइंड N आणि R असं विचार. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ N आणि R. हे प्रॉब्लेम जेव्हा तुम्हाला एमसीक्यूज येतात की नाही, हे प्रॉब्लेम त्यावेळी लक्षात ठेवा, ऑप्शन मधून सोडवायला जास्त कन्व्हिनियंट असतं. ऑप्शन घ्यायचं आणि रिप्लेस करून बघायचं. समजा आता उदाहरणार्थ N तुम्हाला 5 आणि R equals 4 असं एखादं ऑप्शन असलं, एक्झाम्पल तयार मी हेच एक असं नाही. N5 दिलं असेल आणि R4 दिलं असेल, किंवा N6 दिलं असेल, R काहीतरी 3 दिलं असेल, तर इथं रिप्लेस करून बघायचं. एवढं इथे करा.
ते सॅटिस्फाय झालं की हे पण रिप्लेस करून बघायचं सॅटिस्फाय होते आणि आता जे मी प्रोसेस करणार हे करत बसायचं नसतं. चल लिहा NPR इक्वल 720 ने सुरुवात करा. लिहा कन्सिडर माझ्या बरोबर लिहा NPR इक्वल 120 फॉर्म्युला n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. हे NPR आहे NPR परम्युटेशन आहे n फॅक्टोरियल अपॉन r n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इक्वल्स 120. ह्याला इक्वेशन 1 लिहा. कन्सिडर NCn मायनस r हे दुसरं हो 720 सॉरी है 120 NCn मायनस r इक्वल्स 120 दिले आपण. हा हे बघा ज्यावेळी आपण NCR इथे लिहितो की नाही हा आता इथे किती जण कळतं बघा 100C98 ला मी काय सांगितलं तुम्हाला सांगा म्हणजे यांचा डिफरन्स इथे असतो की नाही. अरे मग यांचा डिफरन्स इथे पण असू शकतो ना. मग NC मुळात n मायनस r म्हणजे डिफरन्स काय. ह्याला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही NCR लिहू शकता की नाही याला. हे म्हणजेच NCR आहे ना. ही टर्म म्हणजे NCR आहे इक्वल्स किती सांगा ह्यांचा डिफरन्स बघा हा n मायनस r हा डिफरन्स आहे. ही टर्म ऍक्च्युअली NCR आहे. थांबा नीट आहे का लक्षात आहे. फॉर्म्युलेची काही गरज नव्हती पण आता जाऊ देत. हे बघा हे याला जर मी त्याची खरी गरज नव्हती या स्टेजची. याला जर मी या टर्मला असं लिहिलं तर काय बिघडतं का सांगा. NPR अपॉन n फॅक्टोरियल सॉरी r फॅक्टोरियल. NCR चा दुसरा फॉर्म्युला आठवला तुम्हाला. NCR चा आणखी एक फॉर्म्युला आठवला. चला द्या त्याला इज इक्वल टू 120 म्हणजे कमी स्टेप मध्ये उगीच ते कॅन्सलेशन करा रेसिप्रोकल मल्टिप्लाय काही सगळे अवॉइड झालं. NPR अपॉन r फॅक्टोरियल इक्वल्स 120. आता बघा या NPR ची व्हॅल्यू तुला किती दिली 120 का 720 काय दिली 720 करा रिप्लेस तिथे 720 अपॉन r फॅक्टोरियल इज इक्वल टू 120. हे ट्रान्सफर करा म्हणजे 720 अपॉन 120 इक्वल्स r फॅक्टोरियल. 720 अपॉन 120 इक्वल्स r फॅक्टोरियल. 20 गेले 7 1 1 गेला 6 इज इक्वल टू r फॅक्टोरियल. मग कुठे असतो 20 गेले 7 1 गेला 6 राहिले इज इक्वल टू r फॅक्टोरियल. काय माझं चुकलंय का सांगा. मग असं नवीन शोध व्हायचं लक्षात आहे. तुम्ही काय आपलं बेसिक 12 1 12 12 6 72 बस काय आता पुढच्या स्टेपला ह्याला देणार की फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल करणार आहे. मी चेष्टाने करतो असं काही करायचं नसतं मी मजाने करत नसतो लक्षात. हे कॅन्सलेशन साधा आहे. 12 जरा बोलणं म्हणजे 12 1 12 12 6 72 वरचा 0 0 गेला. हा 6 इज इक्वल टू r फॅक्टोरियल आलं. आता या नंबरला लिहा 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू r फॅक्टोरियल. तुला हेच म्हणायचं आहे ना आता लिहिणार 3 फॅक्टोरियल इक्वल्स r फॅक्टोरियल म्हणजे r ची व्हॅल्यू काय मिळाली देअरफॉर r इक्वल्स 3 मिळाली तुम्हाला. आता एक काम करूया ही व्हॅल्यू ना एकतर या NPR मध्ये किंवा NCR कुठेही रिप्लेस केलं चालते. दोन्हीकडचं कॅल्क्युलेशन सेम असतं. आपल्याला एक असं वाटतं बरं का मी सहज मजा म्हणून बघ सर त्याच्यात 720 तुम्ही मोठ्यात कशाला रिप्लेस करताय मग तुम्ही ह्याच्यात करून बघा तुम्हाला तेच कॅल्क्युलेशन येणार आहे वेगळे येणार नाहीये. हे बघा r ची व्हॅल्यू 3 इक्वेशन 1 मध्ये आपण रिप्लेस करूया आणि ते झाल्यावर ह्याच्यात करून दाखवतो हेच कॅल्क्युलेशन वेगळे येत नाही. द्या पुट r इक्वल्स 3 इन इक्वेशन 1. Put r equals 3 in equation 1. Equation 1 मध्ये r equals 3 रिप्लेस करून घ्या.
इक्वेशन 1 मध्ये r इक्वल्स 3 रिप्लेस करून घेऊ. n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 720. हा त्याला कमी करा. n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 फॅक्टोरियल अपॉन n मायनस 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 720. n मायनस 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. 3 ब्रॅकेट्स उरलेत ना, त्यांचा आता प्रोडक्ट मी असा लिहितो बघा. n मायनस 2 बघा, हे तुम्हाला 9 8 जा 72 दिसतात. 9 8 जा, मग त्यातले 10 घ्या आणि मग 9 into 8 करा. 9 8 जा 72, 10 into 9 into 8, म्हणजे आपण कॉन्झर्वेटिव्ह टर्म्स मध्ये त्यांना ऍडजस्ट करू. आपल्याला एखादी टर्म इक्वेट करून n इक्वल्स 10, n इक्वल्स 10. आता फक्त हे ऐकून ठेवा बरं का, जरा मी सांगतो ते नीट ऐका, कारण हे लगेच मला पुढच्या प्रॉब्लेमला लागणार आहे. तुम्हाला असं वाटतं सर ते 720 मोठं आहे त्यात का रिप्लेस केलं, म्हणजे ऍक्च्युअली मी ह्यात रिप्लेस केलं. एनपीआर मध्ये आता मी रिप्लेस केलं. सर एनसीआर मध्ये केलं असतं तर जरा लवकर झालं असतं. 120 नंबर आहे, लहान आहे, दाखवतो. एनसीआर मध्ये रिप्लेस केलं असतं. चला ह्याच्यात रिप्लेस करतो. सांगा फॉर्म्युला सांगा. एनसीआर म्हणजे 3 राहतं आपल्याकडे, इज इक्वल टू किती आहे सांगा, हे 120. याच्यात मी आर ची व्हॅल्यू रिप्लेस करायला चालू आहे. फक्त काय होतं बघून घ्या. मग अशी कशात केली मी व्हॅल्यू रिप्लेस, एनपीआर मध्ये. आता कशात करतोय, हा ह्याच्यात रिप्लेस केली. आता एनसीआर चा फॉर्म्युला सांगा. एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल एन मायनस 3 इज इक्वल टू आरएचएस किती आहे सांगा, 120. आता हा नंबर किती आहे सांगा, हा नंबर किती आहे 6. हा नंबर किती आहे 6. आता हा तर याच्यात तुम्हाला कॅन्सलेशन मिळणार आहे का नंबर सांगा, नाही ना. मग हा तुम्हाला इकडे ट्रान्सफर करायला लागेल की नाही. मग एन फॅक्टर म्हणजे काय, n मायनस 1 n मायनस 2, हे कोण इज इक्वल टू हे 6 तिकडे गेल्यावर काय होणार आहे, हे येणार आहे 720. मग एवढं करून त्यात 720 पर्यंत यायचं आणि थोडं सोडवायचं. त्यापेक्षा आधीच त्या एनपीआर मध्ये करून टाका. आणि साधा विचार आहे रे, मी सुरुवात काय केली होती, या एनसीआर मध्ये पहिलं एनपीआर असतं. म्हणून मी कॉम्बिनेशन सुरू करताना पहिल्यांदा दाखवलं परम्युटेशन किती होतात दाखवलं तुम्हाला, आणि त्यातले काय काय कमी होतात, ए बी बी ए कमी होतात. म्हणून एक लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन मध्ये परम्युटेशन हे असतंच, परम्युटेशन असतंच. पुढेही अशी एक स्टेज येणार आहे, इथं सर फार मोठा नंबर आहे, तुम्ही त्यात कशाला रिप्लेस करायला चाललाय. इथं एकदम एनसीआर मध्ये एवढा लहान नंबर आहे, त्यात का रिप्लेस करत नाही. तर ते तुम्हाला मी त्यासाठी आता करून दाखवलं. हे इथं जरी मी एनसीआर मध्ये रिप्लेस केलं असतं तर हे जे 6 आहेत हे ट्रान्सफर होऊन शेवटी 720 येतातच. त्यामुळं असं विचारायचं नाही सर मोठा असताना त्यात काय रिप्लेस करून. चला नेक्स्ट. याच्या पुढचा क्वेश्चन बघायचा. हा टाईप फार नव्हता का पुढचा आता जो मी घेणार 4B परीक्षेला खूप जायतो वाटेल. NCR minus 1 is to NCR plus 1 equals 20 is to 35 is to 42 असं तुम्हाला त्याने रेशो दिलेला आहे. तर n आणि r च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ n आणि r असा हा क्वेश्चन आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. a is to b is to c equals समजा 5 is to 6 is to 7 एक्झाम्पल चालू. तर मी याच्यातला a is to b हा रेशो 5 is to 6 आहे असं म्हणू शकतो. b is to c हा रेशो 6 is to 7 आहे असं म्हणू शकतो. आणि लक्ष वरच पाहिजे a is to c हा रेशो 5 is to 7 आहे असं पण म्हणू शकतो. लक्षात आलं मी काय काय सांगितलं तुम्हाला. असं जर तीन ह्याला प्रपोर्शन म्हणतात तर त्यातला मला दोघांचा रेशो असा इक्वेट करता येतो असं. हा आणि असा पण करता येतो. पैकी आपल्याला दोनच लागतात. सायमल्टेनियस इक्वेशन तयार होणारा हा टाइप आहे. पहिल्यांदा सुरुवात मी अशी करणार आहे, या दोघांचा रेशो इक्वल्स हे दोघं सोडवत जाणार. एन आणि आर मधलं एक रिलेशन मिळणार मला, एन आणि आर मधलं. नंतर
या दोघांचा रेशो इक्वल्स या दोघांचा रेशो सोडवत जाणार, एन आणि आर मध्ये रिलेशन मिळणार, त्या दोघांना सायमल्टेनियस सोडवणार, आपल्याला एन आणि आर च्या व्हॅल्यूज मिळून जातील. चला माझ्यासोबत लेंथ मोठी आहे, सेट डाऊन. कन्सिडर NCR minus 1 is to NCR equals 20 is to 35. आता याच्याकडे बघा आहे फॉर्म्युला n फॅक्टोरियल अपॉन खाली जे कोण असेल ते r minus 1 फॅक्टोरियल नंतर यांचा डिफरन्स फॅक्टोरियल n minus r plus 1. इथं तुम्ही चुकणार लक्षात ठेवा साइन मध्ये यांचा डिफरन्स घेताना इथं प्लस साइन होणार, प्लस साइन इज टू डिवाइडेड बाय दाखवतो, रेशोला डिवाइडेड बाय दाखवतो. एनसीआर चा फॉर्म्युला n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इज इक्वल टू ट्वेंटी अपॉन 35. n factorial as it is, r minus 1 factorial as it is, n minus r plus 1 factorial as it is, multiplied by आता त्याचा रेसिप्रोकल लिहून दाखवा बरं, r factorial n minus r bracket factorial upon n factorial as it is. Here 5 4 the 5 7 4 by 7 थोडंफार कॅन्सलेशन करा. आता थोडं जरा हळूहळू असं करता का बघा, जरा ही सवय का आपल्याला एमसीक्यू कडे जायचं असं सारखं प्रत्येक वेळेला इतकं डिटेल द्यायचं, आता बंद करा. हे मला दिसतंय हे ही टर्म आहे की नाही, ही टर्म मला ह्याच्यात दिसायला लागली बघा. चला मनातल्या मनात जरा आर फॅक्टोरियल कमी करायचं, आर मायनस 1 फॅक्टोरियल ते फॅक्टोरियल झाले कॅन्सलेशन, झाले कॅन्सल झाले, मग राहिले आर तिथले. चला ह्याला कमी करा बरं, ह्याला कमी करा, ते ब्रॅकेट पहिल्यांदा, आता एक कमी करा आणि थांबा लगेच. थांबा म्हणल्यावर फॅक्टोरियल झाले, थांबा म्हणजे काय फॅक्टोरियल, ते झाले का बघा त्याचे कॅन्सल. आता म्हणजे वरचे कोण राहिले आर, खालचे कोण राहिले n मायनस आर प्लस 1. आता हे जमलं किती स्टेप कमी झाली. पण मी आता समजून सांगतो ना तुम्हाला, ह्याला मनातल्या मनात कमी करा, आर मायनस 1 फॅक्टोरियल, ते फॅक्टोरियल याच्याशी कॅन्सल झाले का, म्हणजे याचा विषय संपला. इथलं कोण उरले आर. आता खाली ह्याला कमी करायला सुरू करा, ब्रॅकेट ते आहे ते ब्रॅकेट रे, ब्रॅकेट एक कमी आणि थांबा फॅक्टोरियल, ते फॅक्टोरियल कॅन्सल झालं, मग खाली ब्रॅकेट उरलं. ते काय ब्रॅकेट किती वेळ वाचतो लिहा 4/7. आता इतक्या वेळ आलाय, नंतर लास्ट एक्सरसाइज ला कमी तुम्हाला जमलं पाहिजे की नाही. झालं. आता हे ट्रान्सफर करायचं दिलं त्याला, 7r इज इक्वल टू 4n मायनस 4r प्लस 1 प्लस 4, सॉरी 7r इज इक्वल टू 4n मायनस 4r प्लस 4. हे सगळं आपण एलएचएस बनवूया. 7r पॉझिटिव्ह आणि प्लस तिकडे 4 म्हणजे डायरेक्ट 11 लिहून 11r मायनस 4n इज इक्वल टू 4, इक्वेशन 1. हेच मी म्हणतो तुम्हाला एन आणि आर मधले आपल्याला रिलेशन मिळालं, ते असं मिळालं एन आणि आर मधलं रिलेशन. चला आता हा पार्ट सुरू करा. कन्सिडर दुसरा आहे बघा, या दोघांचा रेशो इज इक्वल टू या दोघांचा रेशो. मी इक्वेशन इथं लिहितो बरं का या साईडला, 11r मायनस 4n इज इक्वल टू 4, इक्वेशन 1. आणि आता दुसरा पार्ट रेशोचा सुरू करा, सेकंड पार्ट लिहायला सुरू करा बरं. दुसरा पार्ट कन्सिडर, consider NCR is to NCR plus 1 is equal to 35 is to 42. 35 is to 42. आता याचा फॉर्म्युला नेहमीच म्हणा
एनसीआर चा फॉर्म्युला काय रे? n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इज टू म्हणजे डिवायडेड बाय, चला n फॅक्टोरियल अपॉन r प्लस 1 फॅक्टोरियल इंटू n मायनस r मायनस 1, इथं चुकणार साइन बघा, नीट बघत जावा, n मायनस r मायनस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल RHS RHS हाँ, आता रेसिप्रोकल में मल्टीप्लाई n फैक्टोरियल अपॉन r फैक्टोरियल इनटू n माइनस r ब्रैकेट फैक्टोरियल मल्टीप्लाइड बाय वरती बघा r प्लस 1 हे वरती राहणार आहे n माइनस r माइनस 1 फैक्टोरियल अपॉन n फैक्टोरियल. जमलं तर त्याला रिड्यूस करा, याला 7 5 7 6 5 by 6 7 5 आणि 7 6 40. झाले बरोबर बरोबर 2 मिनिटं बरोबर म्हणजे कॅल्क्युलेशनचे स्टेप करू बरोबर आहे. हा, ह्याला जरा हे फॅक्टोरियल चुकून विसरलो, ह्याला कमी करायला चालू करा, ह्याला कमी करा. पहिल्यांदा ते ब्रॅकेट बघा, आता कमी करा, झाले कॅन्सल याच्याशी, ह्याच्यात झाले. चल ह्याला कमी करा, ह्याला पहिल्यांदा ते ब्रॅकेट नाही, पहिल्यांदा ते ब्रॅकेट, मग एक कमी म्हणजे इथं थांबा, फॅक्टर झाले ते कॅन्सल. मग वर कोण राहिले होते? r प्लस 1 आणि खाली कोण राहिले होते? n मायनस r. आता कळलं का रे? अरे हो का नको रे? हा, समजून घ्या ना, जरा थोडस हळूहळू सवय करा, येतं बरं का ते, प्रॅक्टिस नाही. हे इकडे आणि हे इकडे ट्रान्सफर करा. 6r plus 6 6r plus 6 is equal to 5n minus 5r 5n minus 5r. LHS मध्ये आणा ह्या सगळ्यांना, 6 5 11 11r minus 5n. RHS मात्र -6 बरं का. तर बघा ह्याला इथं आणा आणि 6 तिकडे घ्या, त्याच्या खाली लिहितोय मी आता, हे बघा 11r minus 5n is equal to -6 equation 2. आणि अशी एक लाईन द्या, सॉल्विंग 1 and 2 सायमल्टेनियसली म्हणा, सॉल्विंग 1 and 2 सायमल्टेनियसली ड्रफ करून घ्या. n चा आन्सर किती, r चा आन्सर किती लिहून टाका. रफ सॉल्व करा 1 and 2 आणि इथं n आणि r चा आन्सर किती येते, नुसतं सबट्रॅक्ट केलं की मिळते तुम्हाला. n 10 मिळेल माझ्यामध्ये, n 10 आणि r 4 का 6 मिळेल, n 10 मिळेल, 4 बहुतेक 4 वाटते मला, r बहुतेक 4 वाटते. तुमच्या दुकानात एक सेट स्कोर वाढले, चार ना, ठीक. चल आणि आरचे व्हॅल्यूज तुम्हाला मिळाले. सायमल्टेनियस केल्यानंतर तुम्हाला n 10 मिळेल आणि r किती मिळेल, 4 मिळेल. हा, चालेल. क्वेश्चन नंबर 5. MPR 181440, NCR 45. कोणाची तरी तुम्हाला व्हॅल्यू विचारली, त्यानंतर बघूया. n आणि r मिळाल्याशिवाय काय करता येणार नाही, आपण नंतर. 2
तुम्हाला टर्म्स दिल्या, एक एनपीआर दिले 1814400, त्यानंतर एनसीआर पण दिलेला आहे आपल्याला 45 दिलेला आहे, एनसीआर 45 दिलेलं आहे. मी सहज विचारलं नाही एनसी2 ने या म्हणून मला वाटतं जरा चेक करता मंत्री N10 आणि R2 आहे का सहज बघा का मग सहज मे बी चुकलं असेल मग 10 आणि 2 आहे का N10 आणि R2 आहे का R10 दिले का आणि N किती दिले नाही नाही आर नाही त्यात वेगळाच क्वेश्चन आहे. नाही तो पुढे काहीतरी फाइंड करायचं वेगळं आहे. सॉरी हे आन्सर काहीतरी फाइंड करा वेगळं आहे ना त्यामध्ये. हा नाही हे येणार नाही सॉरी चला आपण बघूया येईल. बहुतेक मी का असं विचार केला माहिती आहे 10C245 येतात म्हणून 10C245 येतात जनरली ते बऱ्याचदा प्रॅक्टिस केली की असं कळतं 10C2 चा आन्सर किती बघा 10 2 घरं मागे घ्या आणि असं बघ 9 5 45 पण 10C2 चा आन्सर जनरली 45 असतं. म्हणजे मला असं वाटलं की हे 10 असेल 2 असेल असं वाटलं. बघूया झाल्यानंतर काय ते बघूया सोबत. पण त्यांनी विचारताना काहीतरी वेगळंच विचारलं तुम्हाला समथिंग सी समथिंगचे आन्सर विचारले. 10C2 आपण 10C8 मध्ये पण लिहू शकतो ना मग त्यांनी R कदाचित ते 8 दिलं असेल ती एक शक्यता आहे. कारण बरोबर आहे की 10C2 मध्ये 10C8 पण चालतं आपल्याला कारण हे त्यांचा डिफरन्स इथे चालतो ना. म्हणजे R8 पण असू शकतं तेही बरोबर आहे आणि 2 पण असू शकतं हेही बरोबर. आपण जे येईल ते बघूया. सुरुवात इथं करा थांबा इथं करा मला पण कन्सिडर कारण अवघड नाही. कन्सिडर NCR equals 45. Consider NCR equals 45. आता मी याच NCR ला काय लिहितोय आहे का या NCR ला NPR अपॉन R फॅक्टोरियल लिहितोय. जरा घरी जाऊन अभ्यास करत जावा फॉर्म्युले बघत जावा. NCR ला काय लिहितोय आपण NPR अपॉन R फॅक्टोरियल लिहितोय इज इक्वल टू 45 as it is. Is equal to 45 as it is. आता हा जो नंबर आहे की नाही NPR हा जो नंबर आहे तो रिप्लेस करा त्यांनी दिलेला नंबर मोठाच्या मोठा लिहा 1814400 अपॉन R फॅक्टोरियल इज इक्वल टू 45 इज इक्वल टू 45 आणि मग ज्यानंतर मी 45 ने डिवाइड केलं R फॅक्टोरियल मी इकडे गेले तर 1814400 डिवाइडेड बाय 45 म्हणजे R फॅक्टोरियल. आता थोडंफार कॅन्सलेशन आपण करूया 9 ने करतो मी पहिले 9 5 बघा 9 2 18 ह्याला डिवाइड होत नाही 0 ला येतं बरं का 9 1 9 9 6 54 वरचे 2 0. आता 5 ने करूया 5 4 20 परत डिवाइड होत नाही 5 3 अरे वा हा नंबर आला बरोबर 40 320 बरोबर आहे. या डिव्हिजन किती आहे बघा इज इक्वल टू R फॅक्टोरियल 40 320 म्हणजेच R फॅक्टोरियल. एक ते 10 फॅक्टोरियल मी लिहून दिलेत ना मला सुरुवातीला त्यात 8 फॅक्टोरियल काय लिहून दिलं होतं माहिती 8 फॅक्टोरियल म्हणजे 8 फॅक्टोरियल काय लिहून दिलं होतं आठवतं तुम्हाला नसेल आठवतं बघायचं बघतं म्हणजे हा नंबर थोडक्यात 8 फॅक्टोरियल आहे ना म्हणजे 8 फॅक्टोरियल इज इक्वल टू आहे म्हणजे R इक्वल्स किती आहे R इक्वल्स किती आहे 8 R मिळालं का आता N मिळालं पाहिजे N R मिळालं ना आता N बरं मला एक सांगा आता लक्ष द्या R ची व्हॅल्यू मिळाली तुमच्याकडे रिलेशन हे 2 आहे दिलेले म्हणजे ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे मग मला R रिप्लेस केल्यावर N मिळणार आहे हे तर खरं आहे. मग R मी इथे छोटा नंबर आहे 45 इथे रिप्लेस करू का इथे रिप्लेस करू
एवढा लहान आहे नंबर आहे बघा. NPR, आर म्हणजे 8 आहे, लक्षात ठेवा. हे इथं रिप्लेस केल्यावर इज इक्वल टू फक्त 45 येणार. मग इथं रिप्लेस करू का इथं रिप्लेस करू? याच्या 5 मिनिटापूर्वी दाखवलं तुम्हाला मी, कळलं का? ह्या रिप्लेस करून तो 8 फॅक्टोरियल खाली येणार, तो ट्रान्सफर होणार आणि एवढा मोठा नंबर तयार होणार. अरे मग ऑलरेडी मोठा नंबर तयार आहे, त्यातच घाला ना, कशाला? हे 5 मिनिटापूर्वी एवढ्यासाठीच दाखवलं तुम्ही. तुम्हाला आपल्याला वाटतं सर त्याच्यात काय रिप्लेस करत नाही, सोपं याच्यात. उलट विनाकारण तुम्ही स्टेप वाढवला, लक्षात ठेवा. त्यामुळं करा पाहिजे इथं रिप्लेस, मला काही म्हणणं नाही, पण शेवटी मी इथंच येणार आहे. लिहा पुट कन्सिडर, सॉरी consider NPR equals 1814400 1814400. आता NPR मध्ये R च्या जागी मी 8 रिप्लेस करणार आहे. मग NP8 equals 1844144 00. आता वरती सगळ्यांचं सुरुवात केली, काहीही लिहायचं नाही. हे बघा, n ला 8 झालं मागे, n n-1, n-2, n-3, n-4, n-5, n-6, n-7 झाली. 8 झालं मागे गेलो, 8 झालं मागे गेलो. अपॉन लिहायचं नाही, ते कॉम्बिनेशन मध्ये लिहायचं असतं, परम्युटेशन लिहायचं नसतं. आणि कसं वाढवतं कॅल्क्युलेशन बाबा? अपॉन हे खालचं लिहून 1 2 3 4 5 6 7 8 झालं, गेला का? आता RHS मध्ये हा जो नंबर आहे ना, तो स्प्लिट करणार आहे मी 8 नंबर्स मध्ये स्प्लिट करणार आहे. कसं करणार सांगतो. हे बघा, तुम्ही मगाशी याला ज्यावेळी 45 ने डिवाइड केलं की त्यावेळी तुम्ही काय सांगितलं? किंवा असं करतो, फॅक्टर्स करून दाखवतो. ते जाऊ दे, कॅल्क्युलेशन. हे बघा, ह्यातले 100 दिसले तुम्हाला पहिल्यांदा, हे 100 दिसले. आता ह्यात 18 च्या टेबल मध्ये हा नंबर कसा आहे तुम्ही ते तुम्ही बघताय जरा. हे बघा, 18 म्हणजे 18 0 0 18 8 144. त्याला पाठोपाठ लागतात, तर या गोष्टी जमतात. तर कोणालाही जमत. कसं स्प्लिट केलं बघा मी नंबर नाही. हे 100 घेतले इथं, हा या दोघांचा प्रोडक्ट आहे. एकदा साधं करून बघा, 18 8 144 येतात आणि वरचं 18,000 झालं की एवढं आलं की नाही? जरा तरी थोडं पहिले कमी करा. आता हळूहळू आणि कमी करत जायचं, कमी करत जायचं आपल्याला. बरं, चालतंय. आता मी 1008 ला, त्या 1008 ला आपल्याला किती ब्रॅकेट? 1 2 3 4 5 6 7 पाहिजे नाही का टर्म्स? आता 3 झाले. बरं, चला 25 चा लिहितो तात्पुरतं याला 9 2 चा लिहून घेतो 18. 1008 ला काय करूया आता? 1008 ला 9 ने डिवाइड करतो. 9 ने 9 1 चा 9, परत 9 1 चा 9, 9 2 चा 112. हे 14 चा 112 म्हणजे 20 5 9 9 2 14 8 चा, सॉरी 14 8 चा. बस 7 ब्रॅकेट ऍडजस्ट करायचे. 7 एक 2 मिनिटं, हे जरा 5 2 10 घेऊन बघतो साईड. चला 5 2 10 घेतले. जरा बोलणं बन. 9 एकटेच घेतो. 9 इकडे 14 दिसतात. जरा हो हा नाही, पण मला घेतोय जरा. ते काय घेतलं मी? 5 2 10. जरा बघू मला जरा. 5 2 10 घेतले, त्याच्यानंतर 9 घेतले, यातले एक 9 घेतले, हे 9 अंडरलाईन केले. आता यातले 7 2 म्हणतोस ना तू, घेतो थांब जरा. चला 7 2 मधले आपण याच्यात 2 शिल्लक आहेत. 2 शिल्लक. 8 घेतले मी इथले, 8 घेतले. चला 8 घेतले. चला हे पण संपलं. 8 जरा थांबा. त्यानंतर
हे 10 दुनी 20 आहेत ना. बर 8 संपलेत, हे संपलेत, त्यातले 2 शिल्लक आहेत, 9 शिल्लक आहेत. 9 मध्ये 3 आहेत. आता हे एवढं झालं बघा, अजून एवढं झालं. बर मग असं बघूया, 3 2 6 2 12, 11 कुठेही मिळते, 11 शिल्लक दिसत नाही. बरं हे 12 झाले तर 3 2 6 2 12, आता काय झाले सांगा, हे काय झाले, 30 झाले. 30 म्हणजे हे 6 आणि 5 पण बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 पाहिजे होते मला. 7 नंबर करायचे ना आपल्याला, नाही 8 आहे. 1 2 3 4 5 6 7 8. अरे हो झालं की आता हे 4 3 आहेत. जमलं बघा, हे 12 होते ते 4 3 होते. काय याला इलाज नसतो, असं रफ्तर खूप करायला लागतं आणि अंदाज करायला. आता काय तरी कळलं ना मी, थोडंफार तरी ह्याला फॅक्टर्स पडत बसायचं आणि पेअर करत बसायचं. आता झालं की 1 2 3 4 5 6 7 8 नंबर तयार झाले. ह्याच्या समोर हा प्रोडक्ट लिहून टाकायचा. ते थोडं ट्रायल एरर असतं बरं त्याच्यामध्ये, काही त्याला इलाज ट्रायल एरर नाही त्याला. 10 9 8 7 6 5 4 3. आणि मग इक्वेट केल्यानंतर n ची व्हॅल्यू 10 मिळेल. ते इक्वेट केल्यानंतर n ची व्हॅल्यू तुम्हाला 10 मिळेल. मी हेच तुम्हाला मगाशी म्हणत होतो, मला 10C2 दिसतंय तेव्हा 45 दिसत होतं. n 10 आहे आणि r 2 आहे, पण मी 8 चा विचार काही केला नाही, म्हणजे असा डिफरन्स चेक केला नाही, म्हणून तू म्हणलास ते बरोबर आहे. n2 n10 आणि r2 असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला आता काय मिळालं, n किती मिळाला, n आपल्याला 10 आणि r मात्र 8. तुम्हाला हे विचारलंच नाही, त्यांनी हे विचारलंच नाही, वेगळंच काय तर विचारते. वाचा काय विचार या कन्सिडर म्हणा आणि तो नंबर द्या. हा कन्सिडर आणि तो नंबर लिहा बरं. जे विचारले ते लिहा बरं. कन्सिडर n plus 4 c r plus 3 is equal to dash. चल याच्या इथं n आणि r रिप्लेस करायला चालू करा. n च्या जागी किती सांगा, n च्या जागी 10 झाले. 10 plus 4 c 8 plus 3. 10 plus 4 14 c 11. त्याचा आन्सर 11. 8 plus 3 11. हे बघा 14 c 11 सोडत बसू नका. 14 c 3 करा. यांचा डिफरन्स बघा, यांचा डिफरन्स 3. लहान करायला शिका, मोठं नाही. आणि मग 14 3 3 सोडवा. 14 13 12 3 घर मागे घ्या आणि खाली 3 फॅक्टोरियल करा. 3 to the 6 to the 12. 14 13 चा 182 येतात. 182 4 चा 182 into 2 करायचं. सॉरी 36 364 कसं फाईन हे दिलं असेल त्यांनी आन्सर माग. 364 182 चं डबल तर नव्हतं काय तुम्ही विचार म्हणता ते आन्सर मॅच नाही करत. हे n plus 4 होता ना इथे n plus 4 होता ना आणि r plus 3 आहे ना खाली n 14 आहे, n 10 आहे. 14 c 8 plus 3 म्हणजे किती 11. मग काय चुकलं 11 c 11 त्याला 3 लिहिले मी, त्याला 3 जण मागे घेतलं. साहेब तुम्ही बघा हे याचं मल्टिप्लिकेशन चेक करा आहे ना.
सपोज एवढंच एवढंच दिले. ठीक आहे, हे सोडवलंच नाही त्यांनी. ठीक आहे, ओके. आता एकच मिनिट, चला लास्ट क्वेश्चन आहे ना, हा लास्ट क्वेश्चन झालेल्या टाईपचा आहे. फक्त एक स्टेप सांगतो, आज घरात जाऊन तुम्ही तो करून घ्यायचा. उद्यापासून वर्ड प्रोग्राम आपण ऍक्च्युली स्टार्ट करू. एकदम सोपे क्वेश्चन आहेत तर काय, वर्ड प्रोग्राम एकदम सोपे असते. फक्त हे 6 पर्यंत कॅल्क्युलेशन जास्त आहे. मला एक सांगा, तुम्ही क्वेश्चन नंबर 4B जरा काय काय केले जरा आठवा. क्वेश्चन नंबर 4B मध्ये मी काय केले जरा आठवा. हा नाही नाही, मला आणि त्याच्या आधी एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. समजा मी असेल A ची व्हॅल्यू 1 आहे असं म्हणलं, B ची व्हॅल्यू 2 असं म्हणलं आणि C ची व्हॅल्यू 3 असं जर तुम्हाला म्हणलं, तर मला A:B:C हा रेशो सांगा बरं. म्हणजे ह्याचाच हा अर्थ वेगळा झाला की नाही. मग आता मला सांगा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये NC प्रॉब्लेम मी तो लिहिल्यानंतर अशी स्टेप लिहिली तर काय बिघडणार आहे का सांगा. NCR-1 is to NCR plus 1 हा नंबरचा रेशो 6435 is to 5005 is to 3003 असा आहे. हे जर का मी लिहिलं तर रिड्यूस होतं, काळजी करू नका. ते होते 5 वगैरे कॅन्सल बरंच होते, त्याचा फारसा विचार करू नका. हा जर का मी प्रॉब्लेम लिहिला असता, हाच क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो सिमिलर टू क्वेश्चन नंबर 4B केला तर तुम्हाला काय अडचण करता याच्यामध्ये. नंबर्स फक्त वेगळे आहेत आणि थोडे कॅल्क्युलेशन कमी असते. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आहे तसं प्रॉब्लेम आधी लिहा. वहीत लिहा, मी सांगतो एक स्टेप लिहा. पहिल्यांदा प्रॉब्लेम आहे तसं लिहा आणि मग सेकंड स्टेपला ही स्टेप करा. सेकंड स्टेपला हे लिहा आणि याच्या पुढचं सगळं आता तुम्हाला करता येईल. याच्या पुढचा तुम्ही सगळा पार्ट करू शकता. फक्त कधी करायचा, घरी गेल्या गेल्या न विसरता दिवसभरात संपून ठेवायचं.